शेतकऱ्याची आम्ही लेकुरे काळी माती आई, शेतकऱ्याची आम्ही लेकुरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, शेतकरी ती तुका एक एक, शेतकरी ती तुका एक एक. आज या जिव्हाळा ग्रुपच्या आयोजकांनी मला एका गुन्हाक्याला इथं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम या जिव्हाळा ग्रुपचा मनापासून आभार मानतो. वेळ किती तुम्ही आता सुरू करा, आम्हाला सगळं ऐकायचं तुम्ही. तर मला विषय दिलाय गोपालन, श्रद्धा आणि व्यवसाय. तर प्रथम मी माझा परिचय करून देतो. मी गोपालन मध्ये का आलो आणि व्यवसाय कसा उभारायला, यासाठी माझी मागची थोडी बाजू मला सांगावी लागेल, त्यावेळेस तुम्हाला विषय समजेल. भावांनो, मी वयाच्या 18व्या वर्षी माझं लग्न वडिलांनी केलं. अजून तुम्ही हे आणलंय नंदी, याला याचं काय जे अगोदर त्याचं करून घ्या, म्हणजे मग त्याला त्रास नको असं. नाही नाही, तो उभा राहणार आहे. तो उभा राहणार आहे. त्याला काय उभं राहील, तो उभा राहणार आहे. त्याच्यासाठी लक्षात आलं नाही किंवा ते हा नाही असू द्या, तो उभा राहणार किंवा आहे. काय नंतर आपलं व्हिडिओ सेशन वगैरे सगळं होईल. तो काय करणार. वडिलांच्या इच्छेने मी 18व्या वर्षी लग्न केलं. आम्ही 5 भाऊ आणि वडिलांची इच्छा होती माझ्या डोळ्यात एकच मुलाची सगळ्या लग्न व्हावी. मी त्यावेळेस वडिलांना प्रश्न केला, तात्या मला अजून काहीच जमत नाही, मला काहीच माहिती नाही, माझं शिक्षण नाही, मला नोकरी नाही, आणि मी काय करणार लग्न करून. वडिलांनी सांगितलं, माझा आशीर्वाद आहे, तुला काही कमी पडणार नाही, माझी इच्छा आहे, माझ्या डोळ्यात एकच तुझं लग्न व्हावं. आणि वयाच्या 18व्या वर्षी लग्न झालं. आणि लग्न झालं 4थ्या दिवशी वडिलांनी सगळ्यांना वाटप करून दिलं आणि शेती आपापली करायला लावली. भावांनो, मला शेतीचं काहीच नॉलेज नव्हतं आणि शाळेत मी हुशार नव्हतो. कॉप्या करून 10वी पर्यंत कसा तरी पास झालो. आणि ज्यावेळेस शेती मला वाटून दिली, माझा सासरा यायचा, बैल घेऊन यायचा, शेती करायचा, मी नुसतं आयतं पीक खायचो. असं 5-7 वर्ष सासऱ्याने सगळं करून दिलं. मी नुसतं उन्हाळ्यात फिरायचो. आणि मग एक दिवस असा विचार आला की आपलं हे किती दिवस चालणार, आपण कुठंतरी विचार केला पाहिजे, काहीतरी आपल्या स्वतःच्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे. असं विचार करत असताना मला एक संप्रदायामधला एक माणूस भेटला आणि त्यांनी सहज मला विचारलं की आपल्याला कीर्तनाला जायचं, यायचं का. आणि आयुष्यात मी कीर्तनाला कधी गेलो नव्हतो. तमाशा वगैरे मी नेहमी बघायचो यात्रेतले. आणि मग विचार केला, चला कीर्तन काय असतं आपल्याला माहितच नाही, नेत्यात तर जाऊया. आणि मी पहिलं कीर्तन आयुष्यातलं ऐकलं आणि त्यावेळेस मला कळालं की आपण वेगळ्याच मार्गाने आहे. आणि म्हणून मी त्यावेळेस संप्रदायामध्ये वळलो. पण हे करत असताना असे बी काही अनुभव आले. आता सरांनी सांगितलं की महाराज प्रत्येक जण सांगतात, धन हे कुबेराचे देह, हा काळाचा इथे मनुष्याचे काय नाही. आणि प्रत्येक महाराज धन गोळा करतोय. प्रत्येक महाराज सांगतात जनसेवा ही ईश्वर सेवा, आणि करत कुणीच नाही. 4 वर्ष बंधूंना मी स्वतः बायकोला घेऊन, लेकरं घरी ठेवून सायकलवर कीर्तन करायचो. 25-25, 30-30 किलोमीटर सायकलवर जायचो. सायकलवर जात असताना वकील साहेब बायकोला नळीवर बसवला तर हँडल पॅक व्हायचा आणि महागा बसवला तर झेपत नसायची. आणि रात्रीचं घरी येऊन परत सकाळी आपल्या शेतीची कामं करायची. असं संप्रदायामध्ये 4-5 वर्ष काम केले. करत असताना लक्षात आलं जनसेवा ईश्वर सेवा करत कुणीच नाही. काय चाललंय काय सगळं. आणि मग शेती करायला असताना शेतीतल्या काय अडचणी, आपल्यावर निसर्गाचं संकट, व्यापाऱ्याचं संकट,
सरकारचं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे, सरकारबद्दल मी वेळ घालवणार नाही. मी माझे अनुभव सांगणार आहे. मी संघर्ष कसा केला, त्या संघर्षावर मात करून मी आज तुमच्या पुढे कसा उभा आहे यावर बोलणार आहे. वकील साहेब, मी शेती करत असताना माझी 3.5 एकरची शेती, तरकारी पिकं करायचो, मी भाजीपाला पिकं करायचो, चांगल्यापैकी उत्पन्न घ्यायचो. पण अडचण माझी एक अशी होती की स्वतःच स्वतंत्र पाणी नव्हतं, म्हणून पाणी करण्याच्या नादात मी 7-8 बोर घेतले आणि बोर मध्ये कर्जबाजारी झालो. बोरला पाणी लागलं पण माझी वीज गेली आणि वर्षातून 11 वेळा ट्रान्सफॉर्मर जळाला. दत्तासाहेब, वर्षातून 11 वेळा ट्रान्सफर जळाला, 2 वेळा दोडक्याचा प्लॉट बंडपावर आलेला जळाला आणि पोटामध्ये आग पडली. आत्महत्या करावी की काय? त्यावेळेस माझ्यावरती कर्ज होतं, महिन्याला मी 8,000 रुपये व्याज देत होतो. पण मी समाधानी या गोष्टीसाठी होतो की मी ज्यांना व्याज देतोय ते अजून समाधानी नाहीत. मग आपण काय घाबरायचं? आणि मग हे करत असताना मला 2007 मध्ये अण्णा हजारेंचं पहिलं भाषण श्रीरामपूर मध्ये मी ऐकलं आणि माहितीचा अधिकार कायदा ऐकला आणि मी त्यावेळेस स्वतःसाठी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला आणि मी वीज वितरणच्या कार्यालयाकडे हप्पटे मारायला लागलो. हे हप्पटे मारत असताना वकील साहेब, माझे माहितीचा अधिकार शिकण्यासाठी 1 वर्ष फेल गेलं. पण 1 वर्षाने मी तिथं एवढा हिरो झालो की स्वतःचा ट्रान्सफॉर्मर मला 1 रुपये न देता स्वतःसाठी ट्रान्सफर मिळाला. आणि यासाठी मला आपल्या तालुक्यातले नागेश कांबळे यांनी मोठं सहकार्य केलं. चळवळीचा त्यांच्या मला फायदा झाला आणि मी तिथून विचार केला की मला 1 रुपया न देता मिळते, या शेतकऱ्याला का नाही, त्या शेतकऱ्याला काय नाही. म्हणून मला थोडस सामाजिक क्षेत्राकडे आवड निर्माण झाली. पण हे करत असताना मला कुठलीही पार्श्वभूमी नाही, राजकीय पार्श्वभूमी नाही, आमची कुठली, आमचा वारसा नाही. आणि मग 2010 मध्ये मला वसंत आपटेंची भेट झाली आणि वसंत आपटेंनी मला तालुका अध्यक्ष पद शेतकरी संघटनेचं पद दिलं. आपण मला तालुका अध्यक्ष म्हणणार कोण? कार्यकर्तेच नाही या तालुक्याला, शेतकरी संघटनाच माहित नाही. आणि त्यावेळेस मी विचार केला संघटना उभी कशी करायची. तर आपल्या आदिनाथचा मोळी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मी विचार केला की आपण इथं मेळावा घ्यायचा आणि लोकांचा हा प्रश्न इथं मांडायचा आणि त्यावेळेस लोक तयार होतील. आणि त्या मुळी पूजनाच्या आदल्या दिवशी मी आमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलून वांगी भागामध्ये मोठा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये लोकांना माहितच नव्हतं की ऊसाचे पैसे मिळतात कसे, काय कसं, हा सगळा विषय समजून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक सांगितल्याप्रमाणे त्या कारखान्यावरती हजर राहिले आणि आम्हाला पहिल्यांदा त्या पोलीस निरीक्षकांनी विचारलं तुमची संघटना कुठली? म्हणलं शेतकऱ्याची. शेतकरी संघटना. म्हणजे इथं नियोजन काय तुमचं? म्हणलं आम्ही आमच्या गेल्या वर्षीचा हप्ता आम्हाला मिळाला नाही, त्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तो हप्ता मागायसाठी आम्ही आलोय. दुसरा प्रश्न विचारला मुळी पूजनचं काय? म्हणलं मुळी आमचे, मुळी आम्ही पूजन करून देणार आणि त्यांनी आमचा जर हप्ता नाही दिला तर आम्ही त्यांची सभा उधळणार. त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं. म्हणलं चांगला निर्णय आहे तुमचा, आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. आणि त्या ठरल्याप्रमाणे आम्ही हजर राहिलो. तिथं मुळी पूजन झालं, नेते आले सगळे, एकाही शेतकऱ्याने टाळी वाजवली नाही, एकाही शेतकऱ्याने मुळी पूजनाला गेला नाही. सांगितल्याप्रमाणे सगळा कार्यक्रम झाला. काय आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचं यश आम्हाला, पहिल्या आंदोलनाचं यश वकील साहेब 5.5 कोटी रुपये आम्हाला मिळाले. 100 रुपयानं आम्हाला शब्द दिला पण त्यांनी 25 रुपये काटले. 5.5 कोटी रुपये मिळाले. हे झाल्यानंतर तालुक्यामध्ये आवाज झाला, संघटना फोपावली. जनतेचा प्रश्न काय? वीज आणि ऊसाचा बिल. असं झपाटल्यासारखं फिरालो. मला काही माहिती नव्हतं तालुक्यातला नेता कोण, काय कोण. एकच प्रश्न घेऊन गावागावात फिरायचं. आपला तालुका खरोखरच जिल्ह्यामध्ये सर इथं जो प्रामाणिक काम करतो त्याला खरंच काम करू देतात. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. मला बऱ्याच लोकांनी भीती घातली, धमक्या दिल्या, पण एकही माझ्या पत्रावर कुणी आलेला नाही. मला सपोर्ट सगळ्यांनी केला, कारण प्रश्न हा होता सगळ्यांच्या हिताचा. प्रत्येकाचा ऊस इथं जात होता, प्रत्येकाला लाईटची गरज होती. मी त्या 2च प्रश्नावर लढत होतो आणि हे लढत असताना 2 माझे मोठे मेळावे झाले.
मला त्यावेळेस खर्चाचं नियोजन नव्हतं, अनुभव नव्हता, काय नव्हतं. मी माझी मुलं कामाला जायची आणि पैसे द्यायची, मी येण्यासारखं झपाटल्यासारखं हे काम करत राहायचो. 2012ला विलक्षण आलं पंचायत समिती जिल्हा परिषदचं. कार्यकर्ते म्हणले काय करायचं. मी म्हटलं आपल्याला निवडणूक लढायची नाही. निवडणूक लढलो तर आपल्यात आणि राज्यकर्त्यात काही फरक नाही. आपण आपला अंकुश ठेवायचा. ते म्हणले पण आपण पाठिंबा द्यायचा कुणाला, तोही प्रश्न आहे. पाठिंबा दिला तरी अडचण आणि नाही दिला तर कार्यकर्ते फाकणार. मग तुमचा काय विचार आहे. कोण म्हणले आपण आपला एक प्रतिनिधी उभा करायचा, तुम्हीच उभा राहा. मी म्हणलं मला राजकारणात यायचं नाही. माझा मित्र गणेश पवार हा माझ्याशी राजकारण विरहित संघटना म्हणून माझ्या सोबत आला होता आणि तो राजकारणात उभा राहायचं म्हणल्यावर तो म्हणला अध्यक्ष माझं तुमचं जमणार नाही. मी थांबलो पण पुन्हा त्याने निर्णय दिला ठीक आहे म्हणजे लोकांचं म्हणणं राहा अध्यक्ष उभा राहिलो. अनुभव घेतला. 8 उमेदवार होते वकील साहेब. प्रचाराच्या वेळेस ज्यावेळेस यंत्रणा असती ती यंत्रणा काय असतं काय नाही हे स्वतः जवळून अनुभवलं. त्यावेळेस कळालं की निवडून यायसाठी काय लागतं. तर माझा अनुभव आहे स्वतःचा. निवडून यायला साम दाम दंड सर्व काही लागतं. ही आजची परिस्थिती आहे. आज प्रामाणिकपणावर आणि कामावर आणि निष्ठेवर एकही निवडून येऊ शकत नाही. ही माझा स्वतःचा अनुभव आहे. शेवटच्या दिवसापर्यंत तालुक्यातलं वातावरण परमेश्वर तळेकर होतं आणि मला जिंतीच्या ताईंनी गाडी दिली होती. त्या गाडीचा ड्रायव्हर मला सांगत होता की तुम्ही 3000 मतांनी निवडून येताय, 3000 मतांनी निवडून येताय. आणि शेवटच्या रात्री त्यांनी सांगितलं तुमचं नशीब आहे. त्यावेळेस मलाही कळालं होतं शेवटच्या रात्री काय कार्यक्रम असतो ती. आणि तो अनुभव झाला. मी 3 नंबरच्या मताने आलो. पण त्यावेळेस मला कळालं की निवडूनच यायचं असेल तर आपल्याला वेगळं वातावरण करावं लागतं. मला संधी आलत्या. मला काँग्रेसची ऑफर होती, शिवसेनेची ऑफर होती. गजानन कीर्तीकर केम मध्ये स्वतः आले होते आणि त्यातून तिकीट घे म्हणून मागे लागले होते. पण मी राजकारण करत असल्यामुळे तो विषय थांबवला. पुन्हा 2012 मधनं इलेक्शन झाल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये इतर संघटना सुरू झाल्या. त्यावेळेस मी विचार केला की आता इथे काम करणारी लोक आहेत, आपली गरज नाही. ज्यावेळेस कुणीच काम करत नव्हतं शेतकरी संघटनेचं त्यावेळेस मी आपण काम मनाने केलं. आपल्याला कुणी सांगितलं नव्हतं. पण हे काम थांबवायचं कसं ह्या विचारात मला 2014 आली. आणि एकदा विचार केला की आता 2014 पर्यंत माझं 2 वर्ष काम कमी झालं आणि वातावरण कमी झालं. आणि त्यावेळेस विचार केला आता आपल्याला मतदान कोणी करणार नाही आणि लोकांना आपल्याला रामराम घालता येईल. आणि 2014ला विधानसभा लढलो आणि त्या विधानसभेचा अनुभव तुम्हाला सांगतो. मी प्रत्येक घरातून फिरून आलो, लोकांच्या भावना बघितल्या. लोकांना मत एकालाही मागितलं नाही. 14 उमेदवार होते आणि मी मोटरसायकलवर 142 गावात प्रचार केला. मला पोलीस प्रोटेक्शन वगैरे 2-3 दिवस ती मशीन वगैरे दिली. मी म्हटलं मला याची गरज नाही. मी घराघरामध्ये जातो, जिथं भूक लागते तिथंच जेवण करतो. माझा त्या इलेक्शनचा खर्च लोकांनी सगळा केला. आणि इलेक्शन झाल्यानंतर मी विचार केला की आता पुढं काय. मुलं लग्नाला आली. आबा पश्चिम महाराष्ट्राचं पद शेतकरी संघटनेचं तालुक्यातले नाही तिथले अधिकारी पुढारी सगळे ओळखतात. पण घरात बायकोचं रोज संध्याकाळी झोपताना विषय. मुलाचं काय, पोरग लग्नाला आले. मग मी गावातच इकडं तिकडं ओळखीच्या ठिकाणी विचार करायला सुरू केला की मला फक्त मुलगी पाहिजे. गरीब माणसं शोधली ज्याच्याकडे 1 रुपयाचं दानच नाही. अशा लोकांकडे मी मुलीची मागणी केली. आबा 4-5 ठिकाणी चापसणी केली. इच्छा झाली नाही मुलगी देण्याची. 3.5 एकर जमीन. पोरं मजुरीनं कामाला जातात आणि काय याच्याकडे शेतकरी संघटनेचा अध्यक्ष. त्यावेळेस लाज वाटली. बायकोला मी टुमणं मारायचो इंदोरीकर महाराजाचं कधी कधी. काय म्हणायचो तुझा टाक्या तिकडे मसुबाला सोड. हे बोलण्यापुरतं. पण परत आतून मन हेलावायचं. मी म्हणायचो जन्म दिला मी कर्म दिलं नाही त्याला. पण आणि मग या गोष्टीचा मी विचार केला आणि मार्ग बदलण्याचं नियोजन केलं. आणि मग मी मार्ग काय बदलायचा विचार केला की आपण व्यवसाय एखादा केला पाहिजे. मग काय व्यवसाय करावा तर शेतीशी निगडीत व्यवसाय पाहिजे आपल्याला. मग शेतीशी निगडीत काय करू शकतो आपण. चला गांडूळ खताचा आपण प्रकल्प राबवूया.
आणि गांडूळ खताची माहिती घेण्यासाठी मी सोलापूरला गेलो, सगळी माहिती घेतली, प्रकरण करायचं ठरलं आणि त्यासाठी अनुभव सर्टिफिकेट मागितलं आणि अनुभव सर्टिफिकेट कुठं मिळतं त्यांनाच विचारलं आणि त्यांनी सांगितलं तुमच्याच तालुक्यामध्ये साबळे भाऊसाहेबांकडे मिळतं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो, त्यांचा मुलगा होता, मुलांनी सांगितलं त्यांचं ते गांडूळ खताचा प्रकल्प बघितला, सगळं आता बंद पडलेलं. मी विचार केला ज्यांचा अनुभव सर्टिफिकेट घ्यायचं त्यांचा उद्योग बंद पडलाय. त्यावेळेस त्या मुलांनी सांगितलं की आम्ही नैसर्गिक आध्यात्मिक शेती करतो, त्यामुळे आम्हाला हे गांडूळ खत, हे गांडूळ आपला नाहीये, हा व्हॅसिनिडा म्हणून प्राणी आहे. त्यावेळेस मला पहिली आठवण झाली, जसं आम्ही सांगायचं ही शेतकरी संघटना आमची नाही, ही यांची नाही, तसं म्हणलं गांडुळामध्ये पण जातील. ते म्हणलं हा हे गांडूळ आपला, गांडूळ हा उभा चालतो आणि हा गांडूळ आडवा चालतो, आपला गांडूळ दगड माती खातो आणि हा गांडूळ शेण चगळ खातो. हे मला पटलं, कारण मी 2012ला गांडूळ खताचं बेड केलं होतं. म्हणलं हा खरंच आडवा चालायचा आणि ह्याला शेण चगळ खायला द्यावं लागायचं. मग म्हणलं काय करायचं, तर म्हणलं देशी गायचं शेण गोमूत्र वापरून जीवामृत तयार करायचं आणि जीवामृत शेतात टाकलं की गांडूळ तयार होतात आणि आपली आध्यात्मिक नैसर्गिक शेती चालू होती. मी म्हणलं हा विषय चांगला आहे, कारण 7-8 वर्ष मी शेतकरी संघटनेच्या नावात संप्रदाय जरा बाजूला ठेवला. चला म्हणलं इथं दोन्ही घडते, संघटना करायला गेले की परमार्थ मागे राहिला. चला इथं म्हणलं आध्यात्मिक शेती घडती, सगळं सगळं होतंय. आणि मग त्यावेळेस तो गांडूळ खताचा विचार सोडला आणि नैसर्गिक शेतीकडे वळालो. पण भावांना त्यावेळेस कर्जबाजारी झालेलो होतो, घरातनं पूर्ण विरोध होता. मुलांनी 4-5 वर्ष कामाला जाऊन पैसे दिले होते, बायकोचा विश्वास राहिला नव्हता आणि आता हा नैसर्गिक आध्यात्मिक शेती करायला निघालाय. कोण साथ देणार? पण त्यावेळेस बायकोने आणि मुलांनी ठरवलं जाऊ द्या, रोज बोंबलत फिरण्यापेक्षा आणि काहीतरी करण्यापेक्षा त्याला काय करायचं ते करू द्या, म्हणून त्यांनी सपोर्ट केला आणि सुरुवात केली. ज्याला देशी गाय लागते, विषय मला इथं गायचा सांगायचा आहे, म्हणून मागची कथा सांगावी लागली, त्याशिवाय तुम्हाला काय पटणार नाही. आणि या काळामध्ये काय झालं, 7-8 वर्षाच्या काळामध्ये माझी दिनचर्या हल्ली, ताणतणाव, एखाद्या अधिकाऱ्यावर प्रेशर आणावं लागायचं, माहितीचा अधिकार टाकला की आपल्या सगळ्या अधिकाऱ्यावर प्रेशर यायचं आणि मग ह्याच्यातून आपल्या शरीराकडे आपलं दुर्लक्ष झालं. आणि मी त्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये आबा मी कॅन्सर सारख्या आजारामध्ये पोहोचलो. मी कुठं चेकअप केलं नाही, पण ज्यावेळेस मी राजीव दीक्षितचं व्याख्यान ऐकलं आणि त्यावेळेस मला समजलं की मी कॅन्सरच्या स्टेज मध्ये आहे. मग याला उपचार काय? त्यांनी सांगितलं गोमूत्र. सर्दीपासून कॅन्सर पर्यंतच्या आजारावर गोमूत्र हे काम करतं आणि ते गोमूत्र पिण्यासाठी गाय आपली पाहिजे. आणि ती गाय कोणची पाहिजे, तर गाभण न राहणारी गाय. आणि मग मी सुरुवातीला स्वतःसाठी शेतीविषयी हा जरा भाग ठेवला होता अजून, पण स्वतःसाठी आपल्याला आरोग्यासाठी गाय गाभण न राहणारी पाहिजे म्हणून गोमूत्र पिण्यासाठी गाय आणली आणि त्या गायचं गोमूत्र प्यायला लागलो. पहिल्यांदा गाभण न राहणारी गाय आणल्यामुळे घरच्यांनी स्वागतच केलं. तिला इतकी गोचड हाड, पण मी तिला 3-4 दिवस ते धुत बसलो, पुसत बसलो, गोचड काढत बसलो. त्यावेळेस घरचे म्हणायचे जाऊ द्या मरू द्या, करताय फिरताय, आता घरी गावच सगळं तालुका सोडून दिला सगळं आणि हे करायला लागलो. हे करत असताना मला गोमूत्र पिल्यानंतर आबा जसं मी गोमूत्र प्यायला लागलो तसं मला आतून ऊर्जा मिळायला लागली. मी एकदम निर्गंड चालतो, सगळा पॉझिटिव्ह पण माझ्यात कसला नव्हताच, कारण संघटनेत माझा प्रताप दुसऱ्या संघटनेनं घालवला. आपल्याला पैसे मिळवण्याच्या संध्या भरपूर आल्या, पण आपली इच्छा झाली नाही. का तर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे धन कसं मिळवायचं, आणि ते धन नको म्हणून आपण तिथं साक्षीदार आहेत माझे राजाभाऊ एका प्रकरणामध्ये. वेळ मला मर्यादा दिलेल्या वेळेची म्हणून मी शॉर्ट पुढे चाललोय. मी आबा याच्यासाठी कार्यक्रम तुम्हाला मी टाळत होतो, कारण काय होतं सर्व पार्श्वभूमी जर नाही सांगता आली तर कार्यक्रम समजत नाही. गाय सांगायची म्हणजे अख्खा दिवस पाहिजे. एक तर गाय आपली प्रमुख आहे, गाय आपला प्राण आहे, आणि तिच्यावर 10 मिनिटात काय बोलावं? 10 मिनिटं नाही तुम्हाला, नाही म्हणजे लोक म्हणतात 10 मिनिटात गाय सांगा, 10 मिनिटात गाय सांगण्याचा विषय नाही, सगळे स्टेज सांगायला लागते, त्यावेळेस गाय कळणार आहे. आणि मग ती गाय माझी, मी गोमूत्र पिऊन फुलत चाललो. आणि मग पुन्हा विचार केला मी, चला आपल्याला मुलं कशी घडवायची संस्कार माहित नव्हतं, कारण 18 वर्ष लग्न झालं, कोणी काय कसं करायचं संस्कार नाही. पण अध्यात्मात आल्यानंतर थोडं थोडं कळायला लागलं. आणि मग काय या गोष्टी, मग
विचार केला चला अजूनही वेळ गेलेला नाही, मुलं नाही घडवता आली तरी हरकत नाही, पण नातू नक्की घडवता येतील. मग मुलांचे अजून लग्न व्हायच्यात, तर मग आपल्या घरी सुना येणार आहेत, तर त्या सुनावती पाहिजे, सदृढ पाहिजे. मग त्यासाठी आपल्या घरामध्ये काय पाहिजे, तर दूध, गाईचं, देशी गाईचं दूध पाहिजे, तूप पाहिजे. मग गावात बघितलं मी कुणाकडे विकत मिळतंय का, नाही. तालुक्यात बघितलं विकत मिळतंय का, नाही. मग करायचं काय, मी विचार केला आपण लाखो रुपये आज कॅन्सर साठी घालवले असते तरी आपण नीट झालो नसतो. आपला कॅन्सर सारखा आजार हा गोमूत्र पिऊन बरा झालाय आणि त्या परत एकदा आणि आपण ऍडमिट झालो असं समजून कर्ज होऊ द्या म्हणून 2 लाख रुपये खर्च करून दूध खाण्यासाठी परत गायी विकत आणल्या आणि 5 गायी सांभाळायला लागलो. आणि हे सांभाळत असताना 4-6 महिन्याचा कालावधी गेला, कर्ज वाढत चाललं, घरच्यांचा विरोध वाढत चालला, पण स्वतः मी चांगला झाल्यामुळे मला काही घरच्यांची गम नव्हती. आणि मग विचार केला, ज्या माणसाचा ऐकून मी गाईच्या नादी लागलो त्या माणसाला फोन करून सांगितलं, डॉक्टर साहेब म्हणलं तुमचं पुस्तक वाचून माझा कॅन्सर सारखा आजार बरा झालाय आणि आज माझ्याकडे खिलार 5 देशी गाय आहेत. त्यांनी पहिल्या टोक्यात सांगितलं तुम्ही गाय सांभाळू शकत नाही. वकील साहेब, अरे म्हणलं बाबा मी तुझं पुस्तक वाचून मी एवढं झालोय, गाय माझ्याकडे तेवढे. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, शेती किती आहे, 3.5 एकर. उत्पन्न काय, म्हणलं ऊस आहे. किती जातो, आणि दुष्काळ पडला काय करणार. गायचं दूध काय करता, म्हणलं खातो. तूप काय करता, खातो. गोमूत्र काय करता, म्हणलं शेतीला वापरतो. मग गायचं उत्पन्न काय, मी म्हणलं माझा आजारावरचा खर्च वाचला, माझ्या शेतीवरचा कीटकनाशकाचा खताचा खर्च वाचला, हे माझ्या गायचं उत्पन्न नाही. म्हणला दुष्काळ पडला त्यावेळेस मी सावध झाला, आपण भावनिक झालोय आणि गाई सांभाळायला लागलोय. लाखो रुपये आजाराचे वाचले समजून आपण त्या खर्च करत चाललोय, पण मूळ आपलं बेस खरं यांनी सांगितलं. मग म्हणलं तुम्ही काय म्हणताय, ते म्हणले तुम्ही या गाईचं जे शेण गोमूत्र आहे याच्यावर काम करा, हे मरेपर्यंत मिळणारा प्रोडक्ट आहे. दूध हा फक्त बोनस आहे आणि गाय तो वाचवायची असेल तर शेण गोमूत्रावर काम करा. म्हणलं काम करा म्हणजे काय करा, ते म्हणले औषध निर्मिती करा. म्हणलं मला कसं येणार, ज्याला गाय सांभाळायला येते त्यालाच औषध निर्मिती करता येते. इथं शिक्षणाचं काम नाही. म्हणला मी 3 दिवसातला डॉक्टर आहे आणि आज लाखो रुपयाचं माझं उत्पन्न आहे. लोकांना वाचवून, लोकांचे हजारो लाखो रुपये वाचवून, आशीर्वाद घेऊन मी म्हणलं बाई कुठं जमणार मला, म्हणजे माझ्याकडे जे आम्ही सांगतो तुम्हाला. आणि त्यांनी पहिले सांगितलं मला एक गाय कमीत कमी 10 माणसाला रोजगार आणि तिचं उत्पन्न कमीत कमी 50,000 महिन्याला आणि जास्तीत जास्त तुमच्या आकडेप्रमाणे. मी त्यावेळेस विचार केला चला आपल्याकडे 5 देशी गाई, त्यांनी 50,000 म्हणतोय एका गायचे, पण आपल्याला 5 गायचे 50 मिळलं तरी चांगलं आहे. आणि मग झपाटल्यासारखा परत कोण गाय विकायची म्हणलं की गाय घ्यायला लागलो. 11 गाय झाल्या, शिक्षणाचा पत्ता नाही, ट्रेनिंगचा पत्ता नाही. त्या डॉक्टरने नुसतं नादी लावलं. 6 महिने त्याच्याकडे हेलपटे घातले, 6 महिने घातले हेलपटे. गावात चर्चा एकच, संघटना सोडली मरायला लागलेले गाय घेते, काय करते कुणास. मी कुणाला काय सांगत नव्हतं आणि माझं ठरलंच नाही अजून काय. घरातला पूर्ण विरोध, कर्ज वाढतच चाललं डॉक्टर. आणि मग 6 महिन्यानं त्या डॉक्टरने मला सांगितलं की 2 तारखेला सांगलीमध्ये ट्रेनिंग आहे आणि तुम्ही दोघं बापलेक जावा. मग त्यांचा नंबर दिला, त्यांना फोन केला. सर म्हणलं असं असं आमच्याकडे 11 खिलार गाय ना, आम्हाला ट्रेनिंग साठी यायचं. ते म्हणले या चांगलं आहे. मग फी विचारली, 25,000 रुपये फी सांगितली एकाला. त्यावेळेस मला व्याजाने सुद्धा सर पैसे द्यायला कुणी तयार नव्हतं. एवढा तालुक्यात आवाज, पण पैसे कुणाला नाही दिले असते हो. परवा आम्ही तिकडे खर्च केले. अक्षरशः परिस्थिती वाईट झाली आणि 25,000 रुपये आमच्याकडे फीला नाहीत, व्याजानं पण कुणी द्यायना. त्या डॉक्टरला फोन केला मी, डॉक्टर साहेब तुमची किती फी आहे, म्हणलं 25,000 म्हणले त्यांनी. मी म्हणलं तुम्हाला 50,000 रुपये देणार, पण मला पहिलं प्रोडक्शन शिकवा आणि त्या खर्चातून मग मी तुम्हाला, त्या उत्पन्नातून मी तुमचे पैसे देतो. त्यांनी म्हणले मला 1 रुपया पण जास्त नको, तुम्हाला जमतंय तेवढं घेऊन या.
मी म्हणलं खरंच सर माझी परिस्थिती नाही. ती म्हणला तुमच्यासारखा तालुक्यात श्रीमंत माणूस नाही. मी म्हणलं आता श्रीमंताची व्याख्या शिकायला जावं लागेल. अहो म्हणलं 11 खिलार गायचा मालक आहे तुम्ही, ज्याच्या घरी गाय त्याला कमी नाही काय. अहो म्हणलं पण माझ्या घरात रोज भांडण ती म्हणलं, आर्थिकचं काही करू शकत नाही म्हणलं मी. ते म्हणले 4थ्या दिवशी पैसे. अहो डॉक्टर तुम्हाला इतकी गॅरंटी तर तुम्ही 25,000 रुपये बिल का थांबत नाही. त्याला भावना कळल्या आणि तो म्हणला ठीक आहे काय आणा नाही तर नका आणू, या दोघे म्हणला. मग मी त्यावेळेस विचार केला की आपण शिकून करायचंय काय. आता आपलं वय पुढे चाललंय आणि आपण 25,000 रुपये कशाला घालवायचे. मुलाला शिकवलं तर मुलगा करेल, आपण शिकलो तर आपल्या हाताखाली मुलगा करणार नाही. का तर मुलाला 7-8 वर्षात शेतकरी संघटनेत काय प्रताप केला हे माहित होता, त्यामुळे मुलगा विश्वास ठेवणार नाही. म्हणून त्यालाच परत शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ते ट्रेनिंगला पाठवलं नाही. हाच तो मुलगा माझा थोरला. आणि त्याला लावलं 4 दिवसाची पहिली बॅच, 3 महिन्यातनं 4 दिवसाची बॅच, वर्षातून 3 बॅच, 4 बॅच. पहिल्या बॅचला गेला, बेसिक सगळं दिलं त्याला आणि पहिला आम्हाला 2 प्रोडक्ट शिकवलं आणि तो प्रोडक्ट बनवण्यासाठी आम्ही सगळं तयार झालो. प्रोडक्ट बनवला पण आता विकायचा कसा. सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्याचा आमच्या काय माहितीये का, आबा आमच्या सारखं सुखी या जगात दुसऱ्या कुणाला राहता येत नाही. हा परमेश्वर तळेकरचा स्वतःचा अनुभव आहे. निसर्गाच्या सानिध्यात फक्त आम्हीच राहू शकतो, इतरांना कुणालाही राहता येत नाही. आणि मग मी काय केलं, आता याचं मार्केटिंग करायचं असेल तर म्हणलं आपल्याला कुठली जाहिरात देऊन होणार नाही, आपण आपल्या गावातली शाळा निवडू. गावात मात्र एक माझी विश्वासाची थाप होती, तालुक्यामध्ये एक विश्वासाची माझी थाप होती. कुणाचाही लाचार झालेला नाही मी दत्ता भाऊ. कुठल्याही पुढाऱ्यानं सांगावं गावामध्ये माझं. आणि मग मी त्यावेळेस शाळेला भेटलो आणि शाळेला सांगितलं की मला माझे 2 प्रोडक्ट आहेत आणि लोकांना आरोग्याविषयी माहिती द्यायची. आणि त्या डॉक्टरांनाच बोलवलं आणि 1 तासाचा कार्यक्रम ठेवला आणि पालकांना विनंती केली. आणि काही पालक आले, काही पालकांच्या मातोश्री आल्या आणि मग यांनी काय केलं, कार्यक्रम झाला सगळा. आम्ही फक्त लोकांना माहिती दिली, प्रोडक्ट विकण्यासाठी आम्ही कुणालाही काय केलं नाही. फक्त तिथं सांगितलं बाबा आम्ही सुरुवातीला 2 प्रोडक्ट बनवले, एक दंत म्हणजे दात घासण्यासाठी आणि दुसरा साबण. लोकांना फक्त सांगितलं, पोरग शिकून आले, पोरग म्हणतंय दात दुखत नाही, दात हलत नाही, तोंडाची वास येत नाही, पित्त होत नाही, पोरग म्हणतंय, अनुभव नाही, फक्त पोरग म्हणतंय. हा साईड इफेक्ट नाही एवढं गॅरंटीने सांगतो. मग साबण त्वचेच्या सगळ्या आजारासाठी काम करतोय हे पोरग म्हणतंय, अनुभव नाही. आणि आम्ही छोटं पॅक केलं सुरुवातीला की लोकांनी ज्याचा दात दुखतोय त्यांनी घ्यावं, त्याचा दात राहिला तर आपल्याला कळल राहतंय. आणि सुरुवात लोक म्हणतात जिथं पिकतं तिथे विकत नाही, पण मी ठरवलं जिथं पिकतं तिथंच विकायचं, तरच पुढे जायचं, ना तर जायचं नाही. आणि मग मी माझ्या गावातच ते सुरू केलं. लोकांनी ते घेतलं. त्याच्यामध्ये वकील साहेब, एक परटाची बाई धुनी भांडी करणारी, तिच्या दातातून रक्तपू येत होत आणि ते 4 दिवसामध्ये रक्तपू येण्याचं थांबलं. सर माउथ पब्लिसिटीचा फायदा काय असतो, मी मार्केटिंग विषय सांगायला लागलो लोकांना यासाठी की मार्केटिंग अवघड समजलं जाते. अवघड काहीच नाही, मार्केटिंग लय सोपं आहे. त्या बाईनं काय केलं, जिथं धुणं धुवायला गेली तिथं सांगितलं, ती बाया नाही का आपलं तळेकर अध्यक्ष शेतकरी संघटनेचं, आणि त्यानं दंत मंजन बनवलं आणि लईच खमंग बी लागतोय. आणि बाया माझं ते हिरड्याचं रक्त यायचं बंद झालं, पू बंद झाला. मग तिनं म्हणायचं सांगा आम्हाला. मग तिचा मिस कॉल यायचा, ह्यांच्या घरी द्या. म्हणले चालायला लागलं. त्यावेळेस आबा माझा 2011 दाढ माझी हल्लेली होती. काढाय मी 2 वेळा गेलो पण काढली गेली नाही. आणि माझा दात दुखत होता, माझा राहीना, मला खरं वाटत नसायचं. पण मागचा माणूस म्हणल्यावर मी देत गेलो. आणि 8 दिवसांनी माझ्या आईचं दात सगळं पूर्ण हलत होतं आणि ते घट्ट झालं. आणि आई मला म्हणली, अरे माझं दात सगळं आवडलं. म्हणजे आता आईवर विश्वास बसला थोडा, पण तरी माझा दात दुखत होता. पुन्हा एक पिठाच्या गिरणीवाली बाई,
तिच्या हिरड्याने मी सुजायच्या, तिच्या हिरड्या बंद झाल्या. तिनं कोण दळायला आलं की बाय आपला अध्यक्ष नाही मी संघटनेचं, त्यानं तंत्र म्हणजे लय भारी बनवलं, लय खमंग लागते. अहो अशी मौत पब्लिसिटी झाली, गावात सुरू झालं. आणि आमचा हनुमंत काका तळेकर सर्वांना माहिती आहे, गावातला पोरं, त्याचा अंग गाजवत होत. त्यांनी साबण घेतला, त्याचं ते अंग गाजवायचं राहिलं. कोण खाजवणारा दिसला की इकडे, आणि त्या अध्यक्षाकडे जा 40 रुपयाला साबण दम देऊन सांगायचं. अशी सुरुवात झाली गावात. आणि मग आम्ही दुसऱ्या आठवड्यात काय केलं, पहिला बाजार करमाळ्यात आलो. आता संघटनेचं एवढं वातावरण केलेलं, हे असली गाडी घेऊन डबड घेऊन जायचं, लोक काय म्हणते काय नाही, काय खाली मान घालून येत होतो, कुणाला काय बोलत होतं. डिजिटल तयार केलं, गायचं फोटो बिटो लावलेलं. आलो पहिल्यांदा गिरायक कोण आला असेल पण कसं, आपल्या तालुक्यातला चळवळीतला आवाज शहाजी ठोसर, अर्जुन गाडे आली पुढे. अरे काय आणलंय म्हणजे असलं, म्हणलं आता हे यांना काय बोलावं कसं बोला. मी म्हणलं पोरगा शिकून आले, ती म्हणते ते ज्याला दात दुखायचं राहते, ते अंग खाजवायचं राहते म्हणतोय गाड्या. म्हणलं आता ह्यांच्या नादी लागावं तर पंचायत आहे पुन्हा. मग म्हणतोय म्हणल्यावर ती म्हणली बरोबर ठीक आहे. मग त्यांनी ती घेतलं. अर्जुन गाड्याच्या मंडळीचा गुडघा दुखत होता, त्यानं गुडघ्यासाठी औषध घेतलं. आणि शहाजी ठोसरच्या कपाळावरती डाग होत वांगाचं, त्यांनी साबण दंत मंजन घेतलं, त्याला पित्ताचा लय त्रास होता आणि त्याने ते घेतलं. आणि दुसऱ्या बाजारी आला ते सर, आनंद इतका झाला मला, त्याचा चेहरा बघितला. सगळ्यांना विनंती करतो की आपले जे रिकामे क्लास आहेत ना इकडे एक खोका आहे तो नको घेऊ, आणि एकाच एक घालून टाका म्हणजे त्यात बसतील, नाही ते बॉक्स पूर्ण तर सगळ्यांनी आपले टाकलेले जे हे ना क्लासेस तेव्हा तुमच्या खुर्ची खाली ठेवा. त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर तर दुसऱ्या बाजारी त्याचा चेहरा बघितला मी, चेहऱ्याला वाण कमी झालेला, हसत आलेला गडी. आल्या आल्या त्यानं अर्धा डझन साबण द्या म्हणला, डायरेक्ट अर्धा डझन. आणि म्हणलं ग्राहक खुश आहे आपला. आणि त्याच्या ओळखीची कोण असते त्यांना इकडे हे दंत मंजन आणि हे साबण हे दोन घेऊन जा, मी सांगतो म्हणून घेऊन जा. बघ तोंडाची वास येत नाही, अरे माझं पित्त गेलं, आंघोळ केलं का असं साबण लावल्यावर असं लोशन लावतात तसं फ्रेश वाटतंय, अंग दुखत नाही. साबणाचा अनुभव सांगतो, अंग दुखत नाही, आंघोळ केलं की फ्रेश वाटतंय. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे वकील साहेब, आपला जो साबण आहे तो त्वचेची रंध्र पूर्ण मोकळी करतो आणि आंघोळ केलं की फ्रेश. आपण नुसत्या नाकातून श्वास घेत नाही, आपल्या त्वचेतून सुद्धा आपल्याला श्वास मिळतो आणि तो आंघोळ केले की फ्रेश होतो, म्हणून त्याचा ते अनुभव आहे. आणि मग आमचा हा चालू झाला प्रवास. आणि मग गायी वाढत गेल्या, गायीविषयी आकर्षण वाढत गेलं. आणि एक महिन्याभरानं आमचं काय झालं, आमच्या घरी मुलाच्या बरोबर स्वतःसाठी डॉक्टर म्हणून शिकण्यासाठी आलेला माणूस मुंबईचा संतोष सुभेदार म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता. आणि तो ट्रेनिंगला त्याच्या बरोबर होता. आणि त्याला त्यावेळेस महाराष्ट्रात समजलं की 11 गाई खिलार यांच्याकडे आहेत आणि खिलार मध्ये काम करणारा महाराष्ट्रामधला पहिला पंचगव्यवाला हा आहे. आणि मग यांच्याकडे आपण ट्रेनिंग साठी जाऊ, प्रॅक्टिस साठी. आणि मग मुलाची त्यांची चर्चा चालायची, मला यायचंय, तुम्हाला काय आमची अडचण. मुलगा म्हणला काही अडचण नाही. बोर होतंय का, कुणाला बोर होत असलं तर मी थांबतो, चर्चा करू नका, मग मला विषयाला मजा येतं, तुमच्याशिवाय मला बोलता येत नाही. आणि त्याने सांगितलं की आम्ही येतोय. आणि त्या बायकोला तर मला आपल्याला दोघांना जायचं. बायको त्याची तयार होईल, ती म्हणायची तुमचं ट्रेनिंग आहे, माझं काय काम आहे तिथं, दुसऱ्या माणसाला माझा का त्रास. पण त्यानं बळजबरीनं बायकोला आणलं. आणि ज्या वेळेस बायको घरी आली, आमची चर्चा झाली, त्यावेळेस तिला आमच्या घरातली कधी झाली कळलं नाही. आबा सकाळी आल्या आल्या त्यांनी सिद्धेश्वर मेल न उतरलं की घरी आले, मोबाईल फोन करून सांगितलं आम्ही पोहोचलोय, मोबाईल स्विच ऑफ केला. मी पहिला माणूस बघितला मोबाईल 4 दिवस बंद करणारा, 4 दिवस पूर्ण बंद, कसलाही उघडला नाही. आपण इथं बसलेले किती वेळा मोबाईल चापसतोय, आपलं लक्ष कुणाचं नाही. पण त्यानं पूर्ण मला मोबाईल बंद केला आणि घरच्याला सांगितलं आम्ही 4थ्या दिवशी तुम्हाला निघताना फोन करणार. संध्याकाळी सुद्धा फोन उघडला नाही. आणि त्याने आम्हाला विनंती केली की तुम्ही जे रोजचे दिनचर्या करता, जे काम करता, आता तुम्हाला 4 दिवस सुट्टी, ते काम आमच्याकडनं करून घ्यायचं. आता हे अशा खिलार गाई
अशी शिंग बघितलं की ती मुंबईची माणसं. मी विचार केला आबा यांना काय धक्का लागला, पहिलंच आमच्यात ग्राहक आलेलं ही घरात. काय झालं, काय मारलं सवरलं तर सोडताना करताना काय करायचं, पण त्यांची पूर्ण इच्छा होती सेवा करायची. आणि मग आम्ही प्रार्थना केली गो मातेला, बाबा यांना दगाफटका काय होऊ नये, त्यांना सेवा करायची करू द्या. सकाळी माझ्या बरोबर पहाटे 4ला उठायची. ती बाई 100 फुटाचं आमचं ग्राउंड सगळं झाडायची. ही शेण गोमूत्र सगळं पकडायचा उचलायचा, आम्ही नुसतं त्यांच्याकडे. आणि मग परत आमचं सगळं काम झालं असं बसायचो. बसल्यानंतर झाडाखाली खुर्चीवर बसलो की ती बनायची ताई. ओ बघा ना किती छान वाटते, असं आपल्या इथं आहे का असं ऑप्शन. अगं मला त्यासाठी ते तुला इथं आणलंय. आता रिटायरमेंटला 3 वर्ष राहिले तर आपल्याला गाय सांभाळले ते का नाही बघायचंय, त्यासाठी आपण इथं आलोय. आणि असा 3 दिवसाचा आमचा 4 दिवसाचा अनुभव झाला. आणि मी विचार केला त्यावेळेस पत्रकार अशा टायमाला कोणी येणार नाही म्हणलं. असल्या बातम्या पत्रकार धावणार नाही, एखादा चॅनलवाला येणार नाही. काय म्हणलं, लाज वाटली मला स्वतःला शेतकरी असल्याची. तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर स्वतः ते राखत हात घालतोय, शेण गोळा करतोय, सगळं करतोय. आता सगळा पैसा आहे, सगळं आहे. आता त्याला काय सुचतंय, तर त्याला कळालंय आरोग्य नाही पुढं, आणि म्हणून तो करतोय. मग त्यावेळेस मी एक माझ्याकडे संघटनेतल्या चळवळीतला एक ओळखीचा साम टीव्हीचा एक पत्रकार होता, आणि त्याला फोन केला. साहेब म्हणलं राव आमच्या घरी एक नवरा बायको 4 दिवस झाला आल्यात, शेण गोमूत्र काढतात, सगळं काम करतात, ते मोबाईल सुद्धा उघडला नाही म्हणलं त्यांनी. असलं तुम्हाला नाही सुचणार दाखवायला म्हणलं समाजाला. ते म्हणलं पंढरपूर पासून किती अंतर आहे तुमचं, 70 किलोमीटर म्हणलं. आमचा दुपारी 3 वाजता फोन झाला. ते म्हणले ठीक आहे पाठवतो माणूस. भारत नागणे म्हणून साम टीव्हीचा माणूस त्यानं पाठवला रिपोर्टर. 5 वाजेपर्यंत आमच्याकडे आला. त्यानं पटापट दिवस आहे तोपर्यंत सगळं शॉट घेतलं आणि आमची मुलाखत घेतली. वकील साहेब 10-11 मिनिटाची मुलाखत झाली. 11 मिनिटाच्या मुलाखतीनं 3ऱ्या दिवशी आमचा सकाळ ऍग्राउंड मध्ये साम टीव्हीला कार्यक्रम चालू झाला. इकडे टीव्ही चालू झाला की इकडे मोबाईल चालू झाला. निस्ता मोबाईलवर मी बोलत होतो दिवसभर, काहीच नाही, वेटिंग. आणि पहिला मला भेटायला पलूसवरनं, सांगली जिल्ह्यातनं मुस्लिम समाजाचा माणूस टीव्हीची मुलाखत ऐकून माझ्या गोमाता मंदिरला भेट द्यायला आला. 9 वाजेपर्यंत मुलाखत ऐकली. आणि हळूहळू गाड्या सुरू झाल्या. गावात सगळीकडे रस्ता विचारायची, परमेश्वर तळेकर. कोल्हापूरहून आला, पुण्याहून आला, कुठून आला, सगळ्या गाड्या सुरू झाल्या. गावात एक वेड्यासारखं झपटल्यासारखं सुरू झालं वातावरण. जे लोक पाहायला आले त्याच लोकांनी खरेदी चालू केली आणि त्यांनीच मार्केट माझं उभं केलं. मला गायीनं काय दिलं तुम्हाला सांगायचं. पहिलं मला आरोग्य दिलं, दुसरं मला रोजगार दिला, आणि तिसरं मला सन्मान दिला. आता इथं मी यांच्या सगळी ही उच्च विचारसरणीची लोक आहेत माझ्या पुढे. माझं ऐकण्यासारखं नाहीये इथे काही, पण तरी मला यांनी इथं बोलण्याची संधी दिली. आणि या गोमातेच्या सेवेमुळे मला ही संधी मिळाली. मी गोसेवक आहे म्हणून मला इथे ही मिळाले. आणि मला आता इथं कळालं की हे पद आपलं आता कुणीही काढू शकत नाही. मी आमदार झाला असतो तालुक्याचा एक वेळ तर मला कुणीतरी दुसऱ्या वर्षी पाडला असता. आता आपण बघतो तालुक्यातली परिस्थिती काय आहे. आणि आज आमदारपेक्षा, मी खोटं नाही सांगत, आमदारपेक्षा मला लोक चांगले भेटायला येतात. आणि माझ्या मुलाखतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये वकील साहेब 3 कोटीचा टर्नओव्हर असलेला रासायनिक खत दुकानदार अनिल धुमाळ म्हणून निफाडचा आहे. त्यांनी माझी लॉकडाऊनच्या अगोदर 3 महिने मुलाखत ऐकली आणि मला फोन केला, आपल्याकडे गायी आहेत का. मी घरात जर आमची काय कुजबुज झाली, संख्या वाढली तरच फक्त कुजबुजायचं विकायच्यात गाय. आणि तशात फोन आला की होय म्हणलो. आणि त्याला यायला वेळ लागला, तो आलाच नाही. तो काही दिवसांनी आला, फोन केला नाही, डायरेक्ट घरी आला. सकाळी 6 वाजता घरी आला. तो टिंबूरने त्यानं मुक्काम केला त्याच्या मित्राकडे. सकाळी 6ला माझ्याकडे आला आणि मी पहाटे 4ला उठून सोलापूरला चाललेलो. 6 वाजता तर मी घराच्या बाहेर. घरी आला, मी गाई न्यायला आलोय म्हणला मुलाला. मुलाने मला फोन केला, म्हणला कोणत्या गाई विकायच्या. म्हणलं कुणी सांगितलं गाई विकायची. अहो माणूस आलाय म्हणलं नाशिकवरनं गाडी घेऊन. म्हटलं गाई आपल्या विकायच्या नाहीत. फोन दिला बोलायला मला. म्हणलं अहो तळेकर साहेब मी तुम्हाला फोन केला. म्हणलं कधी. म्हणलं 2-3 महिन्याखाली. मग तवा विकायच्या होत्या म्हणून. आता नाही ना. नाही म्हणलं मी तुमच्याच गाई नेणार आहे. फोनवर आम्हाला काय समजा. मग ह्याला मी विचारलं माणूस कसा आहे, त्याच्या भावना काय. माणूस चांगला आहे म्हणलं आता एक काम कर म्हणलं, त्याला किमती सांगून रिटून जाक म्हटलं, जाईल माघारी.
त्याला विचार कुठल्या गायी पाहिजेत आणि त्याला पसंत असतील ती दाखव. मग त्याने आमची एक गुड्डी नावाची कालवड होती, ती गाभण होती, आणि एक चिमणी नावाची कालवडी वेलेली होती. त्या 2 गायी त्यांनी पसंत केल्या. पसंत केल्यावर मी किंमत त्याला सांगितलं. म्हणलं किंमत करायची असेल तर मी किंमत सांगणार नाही, मी सांगाल एवढं पैसे दिलं तर तुला गाय मिळणार, गायची किंमत करायची नसती. ते म्हणलं मी बोललोच नाही, तुम्ही सांगा. मग मी गुड्डीचे 51,000 सांगितले आणि चिमणीचे 30,000 सांगितले. 81,000 रुपये सांगितले त्याला. मुलाकडे त्याने 50,000 रुपये ठेवले आणि म्हणला गाडीचं भाडं देतो, मला गाई पाठवा आणि राहिलेले पैसे देतो. आता दिलं राव गाई वकील साहेब, गुड्डी द्यायची नव्हती पण माणसाची भावना तेवढी तीव्र, तेवढी इच्छा आणि दिली. आणि लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यावर काय झालं, ती गुड्डी विली आणि त्यांचं ते दुकान बंद झालं आणि त्या लॉकडाऊन मध्ये त्या गुड्डीच्या नादी लागला. आणि 3 महिन्याचं पहिलं कडक लॉकडाऊन होतं. 3 महिन्याचं त्याला इतकं सानिध्य गायचं मिळालं, त्याचा सगळं विचार बदलला आणि त्याने 3 महिन्यानंतर ते दुकान हळूहळू बंद केलं. त्याला फक्त 2.5 एकर शेती आहे, त्यानं दुसऱ्याची 6 एकर शेती जिथं 10,000 रुपयाचं उत्पन्न मिळत नव्हतं त्याला 40,000 रुपये भाडं देऊन भाड्यानं शेती घेतली आणि 6 एकर द्राक्षाची बाग लावली आणि 25 माणसाला रोजगार दिला त्या माणसाला. आणि त्या 2 गायीपासून त्याच्याकडे आज 15 गायी झाले. एवढं मोठं समाधान मला वाटलं. मी त्याच्या घरी भेटायला गेलो, माझ्या गायीपासून 9 गायी झालेल्या आणि दुसऱ्या आणि त्याने घेतल्या अशा 15 गायी बघायला मिळाल्या. आणि रासायनिक खताचं दुकान बंद केलं. त्यावेळेस त्याला मी विचारलं आज उत्पन्न काय तुझं? उत्पन्नापेक्षा म्हणला काका मला समाधान काय मिळतं हे महत्वाचं. 3 कोटीचा टर्नओव्हर होता पण म्हणला काय समाधान नव्हतं घरात. दुसरा अनुभव औरंगाबादची एक इंजिनियरची बायको ब्राह्मणाची, तिने युट्यूबला बघितलं, फोन केला, प्रोडक्ट मागवले, प्रोडक्टने फरक पडला आणि व्हिडिओ बघत चालले आणि आकर्षण वाढत गेलं. आणि मला म्हणले काका मी गाई सांभाळू शकते का? मी म्हणलं का नाही सांभाळू शकत? पण मी बांधणार कुठं? म्हणलं ताई तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का? आहे की म्हणली. 4 व्हीलर कुठं कुठं लावता म्हणलं. मग तिथं आहे थोडी जागा म्हणजे 10 बाय 10ची. मग पास झाली म्हणलं गायला. अहो तिनं 4थ्या दिवशी मला म्हणली मला तुमची दुसरी गाय द्या म्हणजे चांगली आहे. आणि मग मी विचार केला आता ही गाय घेत नसते, होय म्हणलं तिला. पण तिला झालं काय, तिला दूधवाल्याला विचारलं, दूधवाल्याच्याच गाय होती की गायची. त्या दूधवाल्याने तिला गाय विकली, मला फोटो टाकला, मला म्हणली काका ही गाय कस काय? मी म्हणलं एकदम चांगली. पण म्हणली मी डिलिव्हरी कशी करणार? म्हणलं डिलिव्हरी करावं लागत नाही, हे जशी जर होत नाही म्हणलं, आपोआप डिलिव्हरी होती. आणि म्हणली मी धार कशी करणार? सगळं शिकताय म्हणलं. 15 दिवस टाइम होता आणि 15 दिवसांनी गाय विली, ती गायच्या सानिध्यात आली. ते बाळ घरात फिरायला लागलं आणि तिचा रोजचा डॉक्टर बंद झाला. 4 महिन्यानं तिचा नवरा आमच्या केमला घेऊन आला आणि दर्शन घेतलं आणि मला सांगितलं काका तुमच्यामुळे आमचा डॉक्टर बंद झाला. आम्ही 2 वर्षांनी भेटायला गेलो, असू द्या की. आणि 4 गाय, 2 वासरं आणि 2 गाय. मी म्हणलं अजून का गाय घेतली? म्हणले ही आणली की ही, आम्हाला दुधाची सवय लागली. म्हणजे सांगायचंय गाय काय आहे पहिलं तर गाय आपल्यासाठी प्रत्येकाला गायची गरज आहे. आजकाल शेती, आज कोण म्हणत असेल शेती आम्ही लय चांगली करतो, करत आज चाल, पण आज उत्पादन खर्च सर वाढत चाललाय, उत्पादन घटत चाललाय, जमिनीचा पोत घसरत चाललाय. तुम्ही 1 वर्ष झालं का हो राजाभाऊ? एक वर्षापूर्वी आलते ना तुम्ही गोमूत्राला? राजाभाऊचा मला फोन आला. आमच्या घरी 3-4 टिपाड आम्ही कायम 500 लिटरची भरून ठेवतो आणि पुन्हा मग स्टॉक राहिला की अजून तितकं शेतकऱ्याला समजलं नाही. 20 रुपये लिटर गोमूत्र त्याला महाग वाटतो. मला लाज वाटते त्या शेतकऱ्याची. अरे 100 न 500 रुपये लिटरचं हिरवं पाणी घेतो का तू विकत आणि 20 रुपये लिटरचं सोनं घेत नाही? कधी करणार याला? आणि मला म्हणतात भाव जास्त होता. अरला का पेंडी किती रुपये लागते तिला? माझ्याकडे का गाय वाचलेत? मी उत्पादन खर्च आधारित सांभाळतोय म्हणून वाचलेत माझ्याकडे गाय. तिला माझा खर्च आहे तेवढा, ती निघत नसेल तर मी नाही काय सांभाळू शकत. आणि मग राजाभाऊने मला फोन केला आणि 300 लिटर गोमूत्र मागितलं. मी म्हणलं आहे. 300 घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी गाडी पाठवली 300, तिसऱ्या दिवशी गाडी पाठवली 300, 1500 लिटर हडप केलं त्यांनी. 30,000 रुपयाचं गोमूत्र घरचे बनलेलं काही धरायचं आपण नगर बंद केलं. तुम्हाला सांगतोय ना का दम आहे मोठा आहे. अरे सोनं हुकलं. राजाभाऊ जर आधी 1500 लिटर म्हणला असतं ना मी 30 रुपये लिटर लावणार होतो. का तर ते जुनं गोमूत्र होतं, जुनं गोमूत्र होतं. जुनं गोमूत्र अजून प्युअर आहे. शेतीसाठी जेवढं जुनं तेवढं सोनं आहे, हे कळायला पाहिजे. आणि म्हणून आपल्यासाठी गाय महत्वाची आहे. गाय पासून बघा आरोग्यासाठी
औषध निर्मिती आहे, शेतीसाठी खत निर्मिती आहे, कीटकनाशक निर्मिती आहे. आणि आज दुसरा शोध आपण काय लावलाय, स्वतः वकील साहेबांनी बघितलं, आपण शेणापासून प्लास्टर बनवलंय आणि ते ऊर्जा देणारं घर आहे. इथं बसलेल्यापैकी बरेच लोक आलेत माझ्या घरी. ही शेठ कुठे गेले? भूषण शेठ गेले वाटतं. भूषण शेठची फॅमिली, पुण्याहून त्यांची फॅमिली खास निवांत फिरण्यासाठी आली होती. आज आमच्या घरामध्ये थंडीमध्ये आला तर तुम्हाला ऊर्जा मिळते, उन्हामध्ये आला तर थंडावा मिळतो. ऊर्जा देणारं घर आहे, दाखवणारं घर नकोय आपल्याला. आज आपण दाखवायची घरं बांधल्यात म्हणून आजारी. मला प्रश्न पडतो, वकील साहेब लोक मोठमोठ्या डॉक्टरकडे जातात, मोठमोठ्या तपासण्या करतात, कशासाठी? यांना पहिलं समजा नाही की आपण आजारी का पडतोय. त्याच्यावर कुणीही शोध लावणार, प्रत्येक जण फक्त डॉक्टर का भारी, कोणचा भारी हेच विचारते. त्याचं शिक्षण विचार, त्याचं शिक्षणापेक्षा तू खातो काय हे बघ ना. तुझं बिघडलंय कुठं? अन्न हे औषध आपल्याला पिकायला पाहिजे. अन्न पिकायला लागलंय विष आणि आपण औषध खायला लागलोय. औषध आणि पोटामध्ये अन्न कमी आणि औषध जास्त आहे. माझं वय वाढत चाललं, मी तरुण होत चाललोय, मला कसलाही थकवा नाही, आजारी नाही, काय नाही. माझी ती गाडी पावसाळ्यात घसरून पडली वकील साहेब, पेंडाल तुटला माझा, पाय असं फाटला, ते स्टीलचा पुरवार घुसला. आणि काय केलं, मी गाडी लावली, पोराला म्हणलं होत औषधी, ती म्हणला नाही टाका घ्यावं लागते मला. छोटा हाती घेतला आणि गावात गेलो. विचार केला आता खाजगीमध्ये गेलं की हे डॉक्टर फाडणार आपल्याला. सरकार दवाखान्यात गेले, 1 रुपया लागत ना. आता केस पेपरचे पैसे बंद झाले. गेलो तिथं, डॉक्टर नव्हता, बोलवून घेतला, आला आणि ती डॉक्टर निघला माझ्या वर्गमित्राचा मुलगा. बघितलं ती घाबरलं, मला माझं रक्त ती फाटलेलं बघून. आणि मी म्हणलं डॉक्टर आहे तुला काय झालं घाबरायला? मला काही त्रास नाही, तू का घाबरतो? अहो म्हणलं अध्यक्ष पेंडल तुटला. मग काय होतंय? घे ना टाका म्हणलं त्याला. नाही मला आतलं टाका घ्यावं लागते. मग घे की म्हणलं, मला येत नाही ते कर म्हणाल, नाही तर सोलापूरला जावं लागलं. आता आली पंचायत, गेला का म्हणलं टाक. नाही म्हणला परत तुमचं काय झालं तर तुम्ही मला बोलचाल. ते काय भरलं, गेलो करमाळ्याला, पुण्याकडे डॉक्टर होते. आल्याला दाखवलं त्याला, त्यांनी म्हणलं तुटलं पण नॉर्मली होऊन जाईल म्हणजे, कारण माझीच मनाची ताकद तयारी होती. मग त्याने टाके घेतले, गेलो घरी. 2-3 दिवसांनी ड्रेसिंगला गेलो. आता माझं घरी थांबणं नव्हतं, विश्रांती नव्हती, गाडीवर फिरणं, पाय थोडा फिरलं की सुजायचा. आणि त्यांनी दिलेल्या गोळ्या वगैरे काय खाल्ल्या नाही, फक्त पहिल्या दिवशीची काय ती त्यांनी इंजेक्शन केलं, तेवढंच इंजेक्शन घेतलं वकील साहेब. परत इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, काय नाही. आणि दुसरा ते डॉक्टर आला लातूरवाला, त्यांनी बघितलं, ते म्हणलं तुम्हाला काका शुगर आहे काय? म्हणलं नाही. मला आपण चेक करू. म्हणलं चेक केलं की तुम्ही गोळी लावणार? मला लागू द्या की म्हणलं मला नाही चेक करायची. मला जखम कशी बरी होतील ना म्हणलं, त्याला वेळ देता का नाही? मला पाय का सुचतोय तुमचा, हे का होतं? म्हणलं मी फिरतोय, तुमच्या गोळ्या खात नाही कुठल्या. मग मला ठीक आहे, बरं ठीक आहे. घरच्या घरी परत त्या डॉक्टरकडे गेलोच नाही. घरच्या घरी त्याला म्हणून पट्टी करून ती माझं नीट झालं. कुठली शुगर, कुठलं काय बीपी, सगळं हे 99% लोकांना हा आजार इतका मनाचा लागलाय, निघायलाच तयार नाही. बीपी शुगर, बीपी शुगर, शुगर 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 शिवाय जीवन आहे का तुमचं? शुगर पाहिजे ना तुम्हाला. म्हणून आपण काय खाल्लं पाहिजे, काय पिकवलं पाहिजे, प्रत्येकाची जबाबदारी गाय सांभाळण्याची एकट्या परमेश्वर तळेकरची नाही, तर गाय कुठल्या माध्यमातून आपण सांभाळू शकतो. गायपासून तयार होणारे उत्पन्न जरी आपण घ्यायला लागलो, आज बाजारामध्ये खोटं सांगत नाही, प्रामाणिकपणे जो पिकवतोय त्याला मार्केटमध्ये विचारायची गरज नाही. मला एक प्रश्न केला सुभाष पाळेकरांनी माझा छातीवरचा बिल्ला बघून, की तुमचा नेता म्हणतो भाकड गाय सांभाळणं परवडत नाही, आणि आम्ही सांगतोय भाकड गाय परवडते. यावर तुमचं उत्तर काय? मी म्हणलं मला अजून अभ्यास नाही, मी आज आलोय तुमच्याकडे, मी अभ्यास करत आणि उत्तर देईन. 2016 मध्ये मी याचं उत्तर त्यांना दिलं की शरद जोशीने जे सांगितलं भाकड गाय परवडत नाही, तेही त्यांचं त्या काळातलं बरोबर आहे, आणि आज तुम्ही सांगताय हे तुमच्या काळातलं बरोबर आहे. जोपर्यंत त्या शेणगोमूत्राचं उत्पादन त्याला करता येत नाही, त्याचा उपयोग करता येत नाही, तोपर्यंत त्याला काय कळणार आहे म्हणलं. आणि शरद जोशीने जे सांगितलं ते पिल्लू देत नाही, दूध देत नाही, म्हणून ते परवडत नाही. पण शेतकरी ज्यावेळेस इकडे वळल त्यावेळेस तेव्हा ते परवडतं. ह्या गोष्टी गायी आपल्याला समजायला पाहिजेत पहिली, आणि म्हणून आपण गाय वाचवली पाहिजे, तरच आपला देश वाचणार आहे. आपल्याला सरकारची कुठल्याही गरज नाही. आपली गाय शेतकऱ्याने खरंच बघा, जर 2 गायी सांभाळल्या स्वतःसाठी
तर त्याला कुठल्याही बाजारात जायची गरज नाही, मागायची गरज नाही, कुठला डॉक्टर लागत नाही, त्याच्या घरात सगळं आरोग्य आहे. माझी सुनबाई ज्यावेळी नातू थोरला डिलिव्हरीला गेली, दवाखान्यात कधी तपासलेलं नाही. आमच्या गावातलं तळेकर डॉक्टर बाबतीत आणि विशेष मला आमच्या गावातलं डॉक्टर चांगलं मानतात, हे मला विशेष वाटतं. माझं कौतुक करतात नेहमी. ॲलोपॅथी माझ्या विरोधात असून ते माझं कौतुक करतात. तिथं आमची सुनबाई गेली, त्यांच्या मंडळीनं तपासायला घेतलं. मी बाहेर गेलतो, सुनबाईला विचारलं फाईल कुठे आहे. सुनबाई म्हणली कसली फाईल, तिला माहितच नाही ना, तपासायला गेली नाही काय नाही. कसली फाईल म्हणल्यावर ती म्हणली कुठल्या जमान्यात राहताय. तिला माहित नव्हतं सून कोणाचे, कसल्या जमान्यात राहताय म्हणल्यावर आता सुनबाईनं उत्तर काय दिलं असेल वकील साहेब, कसं सुचलं मला माहित नाही. ते म्हणले परमेश्वर तळेकर. तेवढ्यात मी पोचलो, हा हसले. ते म्हणले तुम्हाला कशाला लागते फाईल, म्हणजे तुम्ही देशी गायचं खाताय. मग झालं ओके म्हणले सगळं, बघा आता कुठं ऍडमिट होत आहे. मग सुनबाईला विचारलं कुठं ऍडमिट व्हायचं, म्हणजे हिच्याकडे ऍडमिट झालं तर ही 15,000 घेते डिलिव्हरीला, सरकार दवाखान्यात गेलं तर 6,000 रुपये मिळतात म्हणले पहिल्या डिलिव्हरीला. सुनबाईचा विचार. मग तुझ्या मनाने काय करा, नाही म्हणजे सरकार दवाखान्यात जायचं म्हणजे, आणि ऍडमिट व्हायची काय गरज नाही म्हणले, तू काय लागल्यावर जायचं. आणि 1 तास अगोदर फक्त गेली, बाळ गुटगुटीत झालं, त्याला कुठला पोलीचा डोस नाही. सकाळी रोज उठते माझ्या बरोबर अग्निहोत्र करते रोज. आपली नैसर्गिक आपण आपली सगळी सामग्री घालवली घरातली, शेणाचं सारवलेलं घर गेलं, कुठनं ऊर्जा मिळणार आपल्याला, कुठून हे सगळं. सकाळी उठायची आळस झाली, सगळी रात्री 12-1 पर्यंत सगळी मोबाईल चालते. ते सकाळी लवकर उठा, आपल्याला फ्रेश ऑक्सिजन मिळतोय. व्यायाम करा, व्यायामाची गरज आहे. आज तुम्ही पहिला केला असेल, आता सुद्धा गरज आहे ना, मरेपर्यंत व्यायामाची गरज आहे शरीराला, ते केलं पाहिजे. घरातल्या लागणाऱ्या सगळ्या साधन सामुग्री आपल्यापाशी पाहिजेत. आणि माणसाने गरजा कमी केल्यानंतर सुखी राहता येतं, ही माझा स्वतःचा अनुभव. मी पहिल्या गरजा कमी केल्या. काय गरजा कमी झाल्या माझ्या तुम्हाला सांगतो थोडक्यात. माझी केस पिकली, मी डाय करायचो. डाय करायचो, डायला प्रत्येक वेळी ती खर्च, आणि डाय केल्यावर पुढच्याला कळायचं पिकलंय. आणि डोळ्याचा त्रास व्हायला लागला, चष्मा लागला की मला तर चष्मा लागला. विचार केला एक दिवशी मी, मान्य करत नाही माणूस स्वतःची चूक पहिली, आणि ज्या दिवशी मान्य करतो त्या दिवशी खरा सुखी होतो. मी विचार केला खरंच आपण पिकलंय की आता सगळं, लोकांना काळ दाखवण्यात काय मजा. मग आपण बंद करायचे, डाय बंद केली, पैसे खर्च कमी झाला, डोळ्याचा त्रास कमी झाला. माझं औषध बनवलं, चष्मा लागलेला चष्मा गेला. दुसरं काय कमी केलं, आपल्याला बंगला बांधायची गरज नाही. का बांधायचं नाही, तर त्या बंगल्यात राहायचं नाही. आता ही बघा कसला मंडप आहे आपला, किती मस्त आहे. फॅन लावायची गरज नाही, काय नाही, असली निसर्गाची सावली. आपल्याला शेणाने सारवलेल्या घरात राहायचं, ग्राहपुरतं घर बांधलंय. मग आता पैसे कमवावं लागतात का. आज भावकीचा जिद्दीवर बंगला दाखवण्यासाठी आपल्याला लाखो रुपये, आज बंगला तर होतच नाही 50-50 लाखात, काहीच होत नाही त्याला. कोटभर रुपये लागतात तेव्हा कुठतरी आपला बंगला होतो. वास्तू शांती झाली की त्याची शांती होती, म्हणून सुखी झालो. आणि लग्न साधी केली मुलाची. इंदोरीकर महाराज नेहमी म्हणायचो साधी करा लग्न. आता त्याच्यावरती विषय बोलणार नाही मी, पण मी माझा विषय काय घेतला, तर आपल्याला खरंच गरज, आपले उत्पन्न काय आपलं. आणि मग समोरच्याला काय विचारलं, त्यांना आधी बघायला बोलवलं. आमच्या टीव्हीला मुलाची लग्न कशी झाली थोडक्यात सांगतो. टीव्हीला मुलाखत झाल्यामुळे आम्हाला पाहुणे आले की पाहुण्याने खिलार गाई बघितल्या, दारातला तो पाहुणा खिलार गाईतला होता, त्याला पटलं. आणि योगायोगानं त्या दिवशी आमच्या घरी 4-5 जिपा भरून इकडली तिकडली माणसं आलेली. मुलाला कसलंच बोलायला मिळलं नाही दिवसभर त्या माणसात. त्या पाहुण्याला वाटलं नाही जोरात चाललंय, आणि त्याने पटलं म्हणलं आम्हाला. मी म्हणलं पटलं तुम्हाला आप्पा, पण विचार पटतोय का बघा. ते म्हणले का विचार पटला तर तुमची मुलगी मला पटणार आहे म्हणलं. म्हणलं सांगा. पहिलं म्हणलं लग्नात तुम्ही काय द्यायचं नाही, हुंडा नाही, नाही म्हणले राहिलं. पुन्हा म्हणलं तुम्ही खर्च काय करायचं नाही, म्हणजे काय खर्च, भांडी कुठे नाही म्हणलं. त्या मुलांनी मुलीनं करायचं म्हणलं संस्कार, त्यांना फक्त संस्कार द्यायचा. आता आमच्यात जेवायपुरती भांडी आहे ती म्हणलं. तुमची मुलगी आली ना, तिला जेवायपुरती भांडी आहे, आता तिला परत संसार करायचा असलं तर त्या दोघांनी कमवायचं. ह्यांना काय काम लावता का नाही म्हणलं. बरं ठीक आहे राहिलं म्हणलं. हा आता लग्न मोठं करायचं. बघा पुन्हा प्रश्न पडला त्याला, मोठं करायचं म्हणजे काय, खर्च तर करायचं नाही म्हणतात मोठं करायचं. म्हणलं ती माझी जबाबदारी.
मी करणार मोठं. मग मी त्यावेळेस वकील साहेब विचार केला काय करायचं, लग्न कसं मोठं करायचं, कोण वक्ता बोलवायचा म्हणजे माणसं येतील. आणि त्यावेळेस माझी अशी परिस्थिती होती की मी राजकारणात न संघटनेत न सगळीकडनं हे झाल्यामुळे वैतागलो होतो नुसता मी. आणि मग विचार केला इंदोरीकर महाराजाला जर बोलवलं तर इथं कुणालाच बोलवावं लागत नाही, सगळे येते. आणि मग इंदोरीकर महाराजाकडे गेलो, तिथं तारीख घ्यायला गेलो, त्यांनी सांगितलं 6 महिने तारीख नाही. आम्हाला 18 जून तारीख मिळाली, जानेवारीत गेलतो. 18 जून पर्यंत थांबायचं. 18 जूनची संध्याकाळची तारीख मिळाली. मी म्हणलं पावसाळ्याचा दिवस आहेत, माझ्या रानात रस्ता नाही. अरे तू भाऊ काळजी करू नको, त्या दिवशी पाऊस येत नाही. ठीक आहे, केलंच डिरिंग वेगळी. आणि इंदोरीकर महाराजाला बोलवलं, मंडपाचा खर्च वाचला, मंडप दिला नाही सर, घोडा लावला नाही, ब्राह्मण लावला नाही, खर्च सगळा वाचला. लोकांना सांगितलं आयर तुम्ही आणायचं नाही, मी तुम्हाला करणार नाही. फक्त लोकांना अन्नाची गरज असते, पोटभर जेवायला पाहिजे असतं. मग जेवायला काय मी मन केला आणि खर्च लय करायचं नाही. घरातला जोडगाव होता, जोडगावची मस्त लापशी, घरचा गुळ होता, गावाची लापशी, देशी गायचं तूप टाकून लापशी बनवली आणि लापशीला जोडीला भात बनवला आणि सांबर बनवलं. 3 अटेम्प्ट केलं आणि 1 लाखात फक्त नवरीच्या डागासहित नवरीच्या कपड्यासहित लग्न केलं आणि सुखी राहिले. आणि माणसं अपेक्षेपेक्षा जास्त आली लग्नाला. आणि 2 तास कीर्तन संस्कारात्मक झालं. संसार कसा इंदोरीकर महाराजांनी पैसे घेतले नाही. सगळ्यात महत्वाचं मी त्याला विचारलं तिथं तारीख ठरल्यावर, महाराज पैसे? अरे भाऊ तुला का गाई राखतोय तू, गोसेवक आहे, अरे पैसे जा. मी म्हणलं महाराज बाईन टायमाला तुम्ही एवढं द्या म्हणलं तर माझ्याकडे नाही. पण मी एक विचार करून ठाम राहिलो होतो की बँडवाल्याला तेवढे पैसे देतो आपण. हा असं हिशोबात ठेवलं होतं, पण त्यांनी घेतले नाही माझ्याकडनं पैसे. का तर लग्न असं केलं, साधं लग्न केलं ना, झाली ना मुलं 5 नात मुंडायची. आता काय लागतं सांगा, चांगलं जगायला फक्त विचार लागतो, हे मला तुम्हाला सांगायचंय. शिक्षण प्रत्येक कला ही शिक्षण आहे, नुसतं शिक्षण ही शिक्षण नाही. प्रत्येक क्षेत्रातली कला ही शिक्षण आहे आणि ती कला अवगत करावी. बोलण्यासारखं बरंच काय आता बोललोय मी तरी बऱ्यापैकी. आणि आता आपण जोडत राहू. आता बऱ्याच दिवसापासून मला वकील साहेब बोलत होते जिव्हाळा ग्रुप मध्ये या, जिव्हाळा ग्रुप. मी म्हणलं वकील साहेब मी सगळ्याला कटाळलोय आता. वकील साहेब मला म्हणले हा जिव्हाळा ग्रुप आपला असा आहे, राजकारण विरहित ग्रुप आहे. त्यावेळेस मी त्यांना संमती दिली. ठीक आहे म्हणलं, चांगलं आहे. कारण आता काय आहे सगळं आपलं सकाळी विचारावं लागतं तुम्ही कुठल्या पार्टीत आहे. अरे अवघड आहे, संध्याकाळीच बदलतंय राव. आणि यांनी चालतंय बदललेला, आपलं चलत नाही पुन्हा. म्हणून त्या विषयात आपल्याला लोक चांगलं वाटलं, मला आनंद वाटला. खरंच सकाळपासून बघतोय मी इथं की आपलं मस्तपैकी जीवन जगायचं आणि निसर्गाची सानिध्यात येत राहू, भेटत राहू.